न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। अंमली पदार्थ एमडी मेफेड्रोन पावडरची वाहतूक विक्री करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। दिनांक 15 जून रोजी पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एमडी हा नार्कोटिक ड्रग्ज विकण्याकरता झालटा फाटा येथे येत आहेत। यावरून पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी सदरची माहिती वरिष्ठांना दिली। पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी तात्काळ सापळा कारवाईची योजना आखून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी आणि अंमलदारांचे एक पथक नेमले आणि मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रवाना केले। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय बातमीदार यांच्या माहितीप्रमाणे पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीत केम्ब्रिज चौक, झालटा फाटा, बीड बायपास, पाचोड रोड वेगवेगळ्या संभाव्य ठिकाणी सापळा लावला। दिनांक 15 जून रोजी 6 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालटा फाटा येथे एक पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 2 इसम विकास हॉटेलच्या समोर येताच सापळा अंमलदारांनी शिताफीने इतर वाहनांची मदत घेऊन वाहन क्रमांक MH14HU 0639 यास थांबविले आणि वाहनातील चालकास बाहेर बोलावून अंमली पदार्थ कायद्याप्रमाणे कारवाई करून छापा मारला असताना वाहनात 2 इसम मिळून आले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अर्जुन मिट्टी साबळकर वय 28 वर्ष, राहणार पाचोड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, नरेश मांगेलाल बिश्नोई वय 29 वर्ष, राहणार डरोकी ढाणी, साकई साकड, जालोर, राज्य राजस्थान, हल्ली मुक्काम पाचोड असे कळविले। पथकाने खात्री करून छापा कारवाईचा उद्देश करून त्यांचे आणि नमूद वाहनाचे सक्षम अधिकारी पंच रासायनिक विश्लेषक पथक यांच्यासमोर झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे गुंगीकारक अंमली पदार्थ मेफेड्रोन पावडर, एकूण वजन 62.27 ग्रॅम, किंमत 2,49,080 रुपयाची मिळून आले। त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल, विक्री करता ठेवलेला वजन काटा, विक्रीतून मिळवलेले एकूण 7,39,530 रुपये मुद्देमाल मिळून आला। यावरून सदर दोन्ही आरोपी यांच्यावर मुद्देमालासह पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 361/2026 कलम 8C 22C 29 NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील अधिक तपास पोलीस ठाणे चिकलठाणा पोलीस अधिकारी हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार कासिम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, अंगद तिडके, रवी लोखंडे, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, पोलीस स्टेशन चिकलठाण्याचे पोलीस हवालदार सचिन ढवळे, दीपक देशमुख, सक्षम अधिकारी म्हणून मंडळाधिकारी तथा कार्यालय छत्रपती संभाजीनगर, FSL टीम प्रतीक जाधव, साक्षी राठोड, पंच, वजन काटाधारक, अन्न औषधी प्रशासन विभाग अधिकारी यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।